की मराठ्यांना 10% आरक्षण दिलं यांनी, मागच्या 16% दिलं होतं. तरी पदरात काहीच पडणार नाही, कारण ते टिकणारच नाही. आणि समजा ते हे आता आपण हे लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार, आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मराठ्यांचे आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं धरलं, जे कदापि शक्य नाही. तिथे सुद्धा कोण बसलेत बघ, तू प्रत्येक सुप्रीम कोर्टाचा निकाल बघ. मध्ये त्यांनी ईडीच्या प्रमुखाला रद्द केलं, त्यांची अपॉइंटमेंट रद्द केली. कधी केली रे? त्याची मुदत संपल्यावर. 2017-18 साली सांगितलं की हा पुन्हा हाच येतोय, तेव्हा तुम्ही याचे ईडीची अपॉइंटमेंट याची रद्द करा. पिटिशन पेंडिंग ठेवला, आणि त्याची जेव्हा मुदत संपली तेव्हा त्याला त्याच्या विरुद्ध निकाल दिला. ब्राह्मणवादाचा कावाच यांना कळत नाही. मी ते असं कुठं समजून सांगू? मी स्वतः तुरुंग, जेल, पोलीस सगळं जे मी भोगून झाले.